संपूर्ण महाराष्ट्रात नाट्य पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगलीमध्येच नाट्यगृहाची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे। सांगलीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची अवस्था बिकट झालेली असून स्वच्छ सांगली अभियान राबवत असलेल्या प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे सांगलीतील सर्वसामान्य नागरिकांकडून खंत व्यक्त केली जात आहे। नमस्कार सांगलीकर, माझं नाव शाहीन नंदगडे। आम्ही लॉक संदेश न्यूज चॅनलमधून बोलतो। आज आलो आहे सांगली युनेस्को वॉर्ड महानगरपालिकेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाजवळ आपण इथं पोहोचलेलो आहोत। तुम्ही इथं बघू शकता की इथली किती बिकट अवस्था झालेली आहे। महानगरपालिकेनं स्वच्छता याच्यावरती काम केलं पाहिजे आणि कारण आपण सांगली चांगली आणि सांगली स्वच्छता अभियान राबवतोय, त्या माध्यमातून ही गोष्ट पूर्ण झाली पाहिजे। इथं सगळं पडलेलं आहे, तुम्ही बघू शकताय की इथं रोड रोलर आहे, गाळ्या आहेत, अतिक्रमणाचं सामान भरपूर प्रमाणात पडलेलं आहे। तर हे सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे अशी शासनाकडे आपली विनंती आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।